उद्या 5 वाजता प्रचार संपतो आणि मग 7 तारखेला निवडणूक आहे। ही खूप महत्त्वाची निवडणूक आहे। तुम्हाला 15 वर्षामध्ये कधी शिवसेना, काँग्रेस, CPIM एकत्रित आलेलं बघितलं का तुम्ही? पहिल्यांदा आम्ही सगळे लोकशाहीसाठी तुमच्यासाठी एकत्रित आलोय। 15 वर्ष तुम्ही मला तुमची आमदार म्हणून सांभाळलं। तुम्ही मला 3 वेळा आमदार म्हणून निवडून आणलं। एकदा नाही, दोनदा नाही, 3दा। एवढ्या कठीण परिस्थितीत पण तुम्ही मला साथ दिलीत, आशीर्वाद दिलात। तुम्ही मला विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत आहे। तुम्ही फक्त आणि फक्त कामाला महत्त्व दिलात आणि म्हणून मी निवडून आले। आज मी लोकसभेची निवडणूक लढायला चालले आहे, खासदारकीची निवडणूक लढते। तुमचं आणि माझं नातं हे आमदार आणि मतदाराचं नातं नाही आहे, हे आईचं आणि मुलीचं नातं आहे, हे भावाचं आणि बहिणीचं नातं आहे। आणि म्हणून मी तुमच्याकडून आशीर्वाद घ्यायला आले, आशीर्वाद मागायला आले, कारण का युद्धावर चालले आहे। मोठं युद्ध आहे, लोकसभेची निवडणूक आहे। पण ही लढाई माझ्या एकटीची नाही आहे, ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे। ही लढाई भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली लढाई आहे। ही लढाई महागाईच्या विरोधातली लढाई आहे। ही लढाई पाण्यासाठी लढाई आहे। ही लढाई बीडी कामगारांना रोख रक्कम मिळाली पाहिजे म्हणून ही लढाई आहे। ही यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन झालं पाहिजे म्हणून ही लढाई आहे। ही लढाई 1200 रुपयाचं सिलेंडर 300 रुपयावर आलं पाहिजे म्हणून ही लढाई आहे। ही लढाई लोकशाहीसाठी लढाई आहे। ही लढाई संविधानासाठी लढाई आहे। ही लढाई आपल्या सोलापूरसाठी लढाई आहे। युवकांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून ही लढाई आहे। म्हणून ही लढाई माझ्या एकटीची नाही, आपल्या सगळ्यांची लढाई आहे। गेले 10 वर्ष बीजेपीचे 2 खासदार सत्तेत होते, तुमचा वापर केला। तुम्हाला खोटं सांगितलं की 15 लाख मिळणार आहे। तुम्हाला खोटं सांगितलं की 2 कोटी मुलांना नोकऱ्या मिळणार आहेत। तुम्हाला खोटं सांगितलं की महागाई कमी होणार आहे। तुम्ही विश्वासाने मतदान केलं त्यांना आणि आज त्याच पक्षाने तुमचा विश्वासघात केला। नुकसान झाला तुमचा, सोलापूरचा नुकसान झाला। मला वाईट वाटतं। खरं तर ह्या सगळ्या गोष्टींसमोर निवडणूक आणि मतदान किरकोळ आहे, काही होत नाही निवडणूक आणि मतदानाचं। पण जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या जनसमुदायाला खोटं सांगून सत्तेत येता, त्याच्यापेक्षा मोठा पाप काय असू शकतो? त्याच्यापेक्षा मोठा त्रास, नुकसान काय असू शकतो? आज बीजेपीने तुम्हाला किती खोटं बोलून त्रास दिलाय मला सांगा। अहो त्यावेळेस त्या 300 रुपयाचं सिलेंडर 500 झालेलं आणि एवढी बोंबाबोंब झालेली। हे बीजेपी आल्यापासून रेशन दुकानात रॉकेल पण बंद झालं। सणासुदीची आपण साखर द्यायचो ती पण बंद झाली। आज बत्त्याम पण मिळत नाहीये रेशन दुकानामध्ये। पाणी सोलापूर शहरात 7-7 दिवसाआड पाणी मिळत आहे, 7-7 दिवसाआड। का माहितीये? कारण का 2 वर्ष झाले महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्षाने घेतलीच नाहीये, म्हणून पाण्याचं नियोजनच नाहीये। असं नाहीये की उजनी पहिल्यांदाच मायनस मध्ये गेलंय, असं नाहीये की सोलापुरात पहिल्यांदाच तीव्र गरमी आहे। आधी पण झालंय, पण आधी उजनीचं नियोजन झालेलं, यावेळेस उजनीचं नियोजनच केलं नाहीये आणि म्हणून आज आपल्याला 7-7 दिवसाआड पाणी येतं आणि त्या उपर पाणी येत नाही, पाणी कमी धाराचं येतं म्हणून बोर लावतात। त्या बोरवर मशीन लावतात, त्या मशीनवर लहान लहान मुलांना शॉक लागून बिचारे गेलेत, मृत्युमुखी पडलेत। हा पाप बीजेपीने केलाय, त्यांना कधी माफी नाही आहे ह्या पापसाठी। नोटबंदी जाऊन होऊन काही उपयोग नाही, पण नोटबंदीमुळे सर्वात जास्त नुकसान माझ्या बीडी कामगारांचा झाला, कारण का आठवडा मजुरी रोख रक्कम बंद झाली। कसं बस करून महागाईमध्ये, दुष्काळात 13वा महिना आपण म्हणतो, महागाईमध्ये यांनी जीएसटी आणली। जीएसटीचं राक्षस तुमच्या डोक्यावर आहे, कामगारांच्या त्या बिस्किटाच्या पुड्यावर पण जीएसटी। कसं बस तरी करून तुम्ही पैसे वाचवता, मुलीच्या लग्नासाठी, मुलाच्या शिक्षणासाठी, आई वडिलांच्या औषधांसाठी। असा जर कोण व्यक्ती असेल ज्याला गरिबीचा, महागाईचा चटका
बसलाच नसेल तर तो बीजेपीला मत टाकेल. असा कोण व्यक्ती आहे ज्याला महागाईचा चटका बसला नाहीये? जर खरंच तुम्ही या माय माऊली जी वण पाण्यासाठी फिरते, 7 दिवसातून एकदा तिच्या घरी पाणी येतं, जर खरंच तर तुम्ही तिचा मुलगा असाल तर तुम्ही बीजेपीला कधीच मतदान करणार नाही. एकीकडे कामगार तडफडतोय, बीडी कामगार कसं बस करून चारूबुवा बनून तिच्या मुलांना देते, आणि ह्या लोकांना फक्त द्वेष, ह्या लोकांना फक्त धर्मात जातीत पातीत फक्त तेढ निर्माण करायचं सुचतं. सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करतात. एकीकडे लोक मरतायत आणि दुसरीकडे हे करतायत. आम्ही देशाचा विचार करतो, ते द्वेषाचा विचार करतात. आम्ही देशाबद्दल बोलतो, ते द्वेषाबद्दल बोलतात. जर खरंच तुम्ही या यंत्रमाग कामगारांचा मुलगा असेल, जो यंत्रमाग कामगार दिवस रात्र राबतो, त्याला मुश्किलीने मंगळवारी कुराबुवा बनवायला पण त्याच्याकडे पैसे नसतात, त्याचा मुलगा खरा असेल तर तो बीजेपीला कधीच मतदान करणार नाही. तुमचा वापर करतायत, तरुणांचा वापर करतायत, त्यांची प्रवृत्ती, त्यांना विचार करायला प्रवृत्त करतायत. सर्वधर्म समभावला मतदान करणारे तुम्ही लोक आहात. हे बीजेपी तुमच्या डोक्यात कीड टाकली आहे आणि तुम्हाला प्रवृत्त करताय धर्मावर, जातीवर, पातीवर मतदान करायला. एवढा मोठा पाप, परत एकदा पाप. हे सोलापूर हे 4 हुतात्म्यांचं शहर आहे. सर्वधर्म समभावचं आपण कधीच जातपात मानली नाहीये सोलापुरात, कधीच नाही. आपण एक आहोत, एक राहणार आहोत. पण ही बाहेरची लोक येऊन आपली एकी बिघडवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा मला या पोलिसांचा खरंच आदर वाटतो. पोलीस फोर्स मध्ये कधीच जातपात मानली जात नाही, पोलिसांमध्ये कधीच धर्म जातपात मानली जात नाही. आणि आमच्यासारखे राज्यकर्ते, ह्यांच्यासारखे लोक जेव्हा येऊन बिघडवतात, तेव्हा समाजातलं संतुलन नीट ठेवण्याचा प्रयत्न हे पोलीस करतात. ते कधी मानत नाही. कमीत कमी त्यांच्यासाठी तरी काँग्रेसला मतदान करा, त्यांच्यासाठी तरी. ते आपण बिघडवतो आणि ते सावरतात, कारण का ते कधी मानत नाहीत. मग तुम्ही का काम बघा, नाही तर नुकसान होतो. कामाला महत्व द्या. मागच्या 2 वेळेस तुम्ही कामाला महत्व दिला नाही. ते 2 जे खासदार होते त्यावेळेस तुम्ही पंतप्रधानांकडे बघूनच मतदान केलं ना. पण त्यांनी तरी काय दिवे लावले? 15 लाखाचं सर्वात मोठं खोटं त्यांनी सांगितलं. आज आडम मास्तर साहेबांनी एवढे कष्ट करून कुंभारी घरकुल उभं केलं, नवीन घरकुल, आणि ते म्हणतात आम्हीच केलं, म्हणजे आयत्या बिळात नागोबा. किती खोटं बोलतात ते. खरंच तुम्ही विचार करा. त्यांची परंपरा आहे खोटं बोलण्याची. मला बोलायचंच नाही त्यांच्याबद्दल. या कार्यक्रमाचा दर्जा मला खाली आणायचा नाहीये बीजेपी बद्दल बोलून. आपण कामाबद्दल बोलूया, नाही तर नुकसान सोलापूरचा होतो. आपण 10-20 वर्ष मागे गेलो, ना एक IT पार्क, ना रस्ता. हे म्हणतात स्मार्ट सिटी, स्मार्ट सिटी. तुम्हाला माहिती आहे स्मार्ट सिटी किती खोटं आहे? फक्त 3% भागात स्मार्ट सिटी झाली सोलापुरात, ते पण त्या शहर उत्तर मध्ये, जिथे ऑलरेडी विकास झालाय. 3%. जर त्यांना खरंच स्मार्ट सिटी करायची होती तर यायचं होतं माझ्या पूर्व भागामध्ये स्मार्ट सिटी करायला. इकडच्या झोपडपट्ट्या नवीन करून इकडे स्मार्ट सिटी करायची होती. जर खरंच स्मार्ट सिटी करायची होती तर नवीन पाईपलाईन टाकून आपल्याला 24 तास पाणी द्यायला पाहिजे होतं. ती खरी स्मार्ट सिटी झाली असती. काय केलं पूर्व भागासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून? वाट सिटी झाली उलट. एवढं खोटं बोलले ते आपल्याला. 4,000 कोटी रुपयाचे रस्ते कुठे आहेत? म्हणतात 2 कोटी नोकऱ्या कुठे आहेत? फक्त खोटं कागदावर जे बोललंय लिहिलंय तेच बोलतात आणि आपण त्यांना प्रश्न विचारत नाही. आजकाल येऊन म्हणजे ते इतके घाबरलेत की पहिले मोदीजी आले, मग योगी आले, मग अजून कोण कोण आलं, काय फरक पडला नाही. मला पोलिसांनी सांगितलं काही फरक पडत नाही, म्हणून ते तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. तुमचा वापर करून तुमच्या रक्तावर. ही आहे त्यांची चाल. म्हणून त्याला कृपया करून बळी पडू नका, स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. मी कामाशिवाय दुसरं काय 24 तास काम करते. तुम्ही बघितलंय जेव्हा जेव्हा बीडी कामगार अडचणीत होती तेव्हा मी विधानसभेत आवाज उचलला. जेव्हा जेव्हा पाण्याचा प्रश्न होता सोलापूरचा तेव्हा मी विधानसभेत आवाज उचलला.
यंत्रमाग कामगार कल्याण मंडळासाठी आवाज उचलला, जेव्हा तो लहान मुलगा शॉक होऊन मेला तेव्हा त्याच्यासाठी पण आवाज उचलला. मी काय मोठं काम केलं नाही, ते माझं कर्तव्य होतं म्हणून मी ते केलं, कारण का मी तुमच्यासाठी आहे, मी तुम्हाला देव मानते म्हणून मी ते केलं. पण या खासदारांनी काय केलं? मागच्या 10 वर्षात एकदा पण सोलापूरचं नाव लोकसभेत केलं नाही, एकदा पण माझ्या यंत्रमाग किंवा बीडी कामगार किंवा पूर्व भागचं नाव वरती गेलं नाही. अन्याय झाला. यांच्या नादात आपल्या ग्रामदैवताला विसरू नका, मार्कंडेय महाऋषीला विसरू नका, तिरुपती बालाजीला विसरू नका, रूपा भवानीला, तुळजाईला विसरू नका. लिहा सगळ्या भिंतींवर जय जयकार करा मार्कंडेयचा, म्हणा जय मार्कंडेय. ही आहे ताकद सोलापूरची. आणि सोलापूरची ताकद ह्यांच्यात हिम्मत नाहीये बिघडवायची. त्यांना दाखवा की आम्ही सगळे जेव्हा एक येतो ना तेव्हा लोकशाहीची ताकद काय असते हे बीजेपीला दाखवायला पाहिजे. आता एक घाव दोन तुकडे, जेव्हा लाल बावटा काँग्रेस शिवसेना एकत्रित येतं तेव्हा काय ताकद निर्माण होते तुम्हाला माहिती आहे. सोलापूरसाठी आपण सगळे एक होऊन आता काँग्रेसला मतदान करणं. मी तर औपचारिकता आहे, मी उमेदवार आहे, पण ही लढाई मोठी आहे. पण मी लढीन तुमच्यासाठी. एकदा या लढाईमध्ये माझी साथ द्या. पुढची सगळी लढाई एकटी मी तुमच्यासाठी समर्थपणे माझ्या सोलापूरसाठी, माझ्या सोलापूरकरांसाठी मी लढायला तयार आहे. तुमची लेक म्हणून, तुमची बहीण म्हणून मी लढणार. कारण का जो अन्याय या लोकांनी केला आपल्यावर तो पुसून काढायलाच पाहिजे. आणि त्यासाठी काँग्रेस लोकसभेत जाणं गरजेचं आहे. कारण का बीजेपीचे लोक बोलत नाही, त्यांच्यात हुकुमशाही आहे. मागच्या 2 दिवसात एवढी दमदाटी चालू केली आहे DCMनी, जसं काही शाखा प्रमुख आहेत अशी दमदाटी देतात लोकांना. त्यांना माहिती आहे की लोकांच्या हातातून, त्यांच्या हातातून निवडणूक गेली आहे म्हणून नेत्यांना आणि पुढाऱ्यांना दमदाटी करतात, तेवढंच काम करतात. पण त्यांना दाखवून द्या तुमची ताकद काय, एवढीच तुम्हाला विनंती करते. येणाऱ्या 7 तारखेला 1 नंबरवर बटन आहे. ओका नंबर 1 नंबर काहीतरी म्हणतात ना, सोलापूरची लेक एक काहीतरी असं म्हणतात. सोलापूरची लेक बटन क्रमांक 1 नंबरला आपण सगळे मिळून मतदान करूयात. तुम्ही आशीर्वाद स्वरूपात मतदान करा. मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाहीये. मी तुमची सेवा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करणारच आहे. मी तुम्हाला आधीच ते वचन दिलंय आणि पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्याल अशी आशा बाळगते. आणि येणाऱ्या 7 तारखेला आपण चै, जसं तेलंगणामध्ये चै आलं तसं महाराष्ट्रात, सोलापुरात पण आणि पूर्ण देशात चै येणं गरजेचं आहे. आपण कृपया, सभा अजून संपली नाहीये, मला